बिहारमध्ये नेत्रदीपक विजय मिळवल्याबद्दल सन्माननीय मोदी साहेब, अमित शाह साहेब आणि तिकडचे असणारे मुख्यमंत्री यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। ही हिंदुत्वाची लाट आणि ही लाट अशीच चालत राहणार आहे। आज तुम्ही बघितलं असाल आमच्या इथे जसे एकनाथ शिंदे साहेब तिकडे त्यांच्या बंगल्या नंदनवनला प्रवेश घेतात किंवा वर्षापूरला प्रवेश घेतात, तसे त्या साईडला आमच्याकडे पण रेग्युलर प्रवेश चालू आहे। मग कालसुद्धा आमचे प्रवेश झाले, त्याच्या आठ 4-5 दिवस अगोदरसुद्धा जो कार्यक्रम होता त्यामध्ये प्रवेश झाले। 25 नंबरमध्ये दिवाळी फेस्टिवलमध्ये प्रवेश झाले। असे सातत्याने दर 8-10 दिवसांनी आमच्याकडे प्रवेश चालू आहेत आणि याच्या पुढे तर आणखीन येतो झाकी आहे। अभी निवडणूक आहे ना, पुरा पिक्चर बाकी आहे। बहुत सारे पार्टी, बहुत सारे पक्षाचे आमच्या याच्यामध्ये शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या, बाळासाहेबांच्या विचारावर प्रेरित होऊन, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर प्रेरित होऊन सर्व आज इथे प्रवेश घेत आहेत। आज तुम्ही बघत असाल सर्व पक्षांची, म्हणजे मनसेचे सुद्धा कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला आहे, शिवसेनेच्या उभाटाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रवेश घेतला आहे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रवेश घेतला आहे आणि BJPच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला आहे। मला वाटतं कुठला पक्ष बाकी राहिला, सर्व पक्षांनी आज इथे प्रवेश घेतलेला आहे। त्याचा आम्हाला अभिमान वाटतो त्याबद्दल। आमच्या साहेबांचं नेतृत्व हे सर्वांना भावलेलं नेतृत्व आहे। एकनाथ शिंदेचं नेतृत्व सर्वांना भावलेलं नेतृत्व आहे। त्यामुळे आज सर्व त्यांच्या विचारांनी, त्यांच्या कामावर प्रेरित होऊन आज इथे प्रवेश घेतात। आज जे पक्षप्रवेश केलेले आहेत कोणत्या वॉर्डमधून आहे आणि कोणत्या पदावर होते हे शिवसेनेच्या प्रमुख पदांवर सर्व होते। काही आपल्या काँग्रेसच्या 5 नंबरमधून शिवसेनेच्या उभाटाच्या लोकांनी प्रवेश घेतलेला आहे। त्याच्यानंतर 27 नंबरच्या BJPच्या सर्वांनी प्रवेश घेतलेला आहे आणि 15 नंबर वार्ड बोरली तर काँग्रेसच्या लोकांनी प्रवेश घेतलेला आहे। सर्व पक्षांचा आमच्या पक्षाकडे ओढा लागलेला आहे, त्याबद्दल आम्हाला आनंद आहे। काय वाटतं आता बिहारच्या जे निवडणुकी झाल्या त्यामध्ये काँग्रेसचा पूर्ण सुपडा साफ झालेला आहे, मुंबईत याचा परिणाम कशा पद्धतीने दिसून येणार आहे? आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांचा तुम्हाला माहिती असेल आमच्या पक्षामध्ये आत्ता कमीत कमी 100 काल आमची बैठक झाली, त्यामध्ये लक्षात आलं आमच्या 120 नगरसेवक आत्ता आमच्याकडे आहेत। त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल सर्वात BJP नंतर सर्वात जास्त नगरसेवक कुणाकडे असेल आमच्याकडे आहेत। त्यामुळे आमचा पक्ष 1 नंबरचा मुंबईमध्ये पक्ष आहे, हे बोलण्यात काही चुकीचं ठरणार नाही। मुंबईचा महापौर कोणी बसणार आहे काय चर्चा झाली? मुंबईचा महापौर महायुतीचाच बसणार आहे, त्यामध्ये कुठलीही शंका शाखा समन्वयक होतो उभाटामधून। आज मी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कामाच्या ह्याच्यामुळे मी प्रवेश केला आहे आणि दादाचा विकास बघून त्या मागाठाण्यामध्ये कोणीही तसा काही विकास करू शकला नाही आहे। त्याच्यामुळे दादाच्याच हाताखाली आम्ही एवढा विकास बघितलेला आहे मागाठाण्यामध्ये, म्हणून आम्ही सर्व पक्षीय म्हणजे सर्व आपले 5 नंबरचे जे पदाधिकारी आहेत ते सगळे प्रवेश करत आहोत। किती वर्षापासून तुम्ही शिवसेना ठाकरे गटात तुम्ही काम केलेलं आहे? आज तुम्ही शिंदे गटात पक्षप्रवेश केला, काय सांगता? मी ठाकरे गटात 5 वर्षापासून काम करतो आहे। त्याच्या अगोदरही मी एक उपशाखा प्रमुख म्हणून काम केलेलं आहे। पण आता काय झालं आहे की कारण आमच्या याच्यात विकासच होत नव्हता। आम्ही आमच्या प्रमुख जे आमचे पदाधिकारी होते त्यांना सांगत होतो की हे करा ते करा, पण काही आमचं ऐकत नव्हते, नुसतं आम्हाला डावलत होते। पण आजच्या याच्यामध्ये फक्त आमच्याकडे एकच नेतृत्व आहे, ते प्रकाश दादा सुर्वे, फक्त हेच करू शकतात काम आमचं। आणि आम्ही जेवढे यंगस्टर्स आहोत, जेवढे आहेत, आमच्या सगळ्यांच्या नोकरीचा प्रश्न, जे पाण्याचा प्रश्न, आमच्या सोसायटीमध्ये प्लेवरचा प्रश्न, हॉस्पिटलचा, रस्त्यांचा सगळा प्रॉब्लेम दादांनी आम्हाला सॉल्व्ह करून दिलेला आहे पूर्ण मागाठाण्यामध्ये। तुम्हाला विश्वास आहे का प्रकाशदा सगळं? प्रश्नच नाही 100% विश्वास।